ते जनकल्याण न्यूज धाराशिव संपादक। आज मी काडगाव गावामध्ये आलेलो। काडगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचार ग्रामपंचायत असं सामाजिक कार्यकर्ते यांचं म्हणणं आहे। मी ग्रामपंचायत समोर आलेलो। मामा काय तक्रार आहे, नेमका कशामुळे तक्रार आहे? गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही काडगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडे ग्रामनिधी, दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आलेला निधी, तांडा सुधार योजनेच्या माध्यमातून आलेला निधी, ग्राम स्वच्छता योजनेच्या माध्यमातून आलेला निधी, अनुसूचित जाती व भटक्या विमुक्त जमातीसाठी आलेला निधी आणि कीर्तची सत्यप्रत हे आम्ही प्रशासनाकडे, ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी मागत आहोत। तरी आम्ही याबद्दल विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार केली असून त्यांचा आदेशसुद्धा आम्हाला प्राप्त झालेला आहे। आम्ही त्या कीर्तची सत्यप्रत मागितली आणि तांडा सुधार योजनेच्या माध्यमातून असेल, दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून आलेला निधी असेल, हा निधी किती आला, किती खर्च झाला, ग्रामनिधी किती आहे, किती शिल्लक खर्च झाला याची आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी माहिती मागितली। पण धिम्म झालेलं हे प्रशासन आम्हाला वेळोवेळी दुर्लक्ष करत आहे आणि यासाठी आमचे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कांबळे हे शेवटी विभागीय आयुक्ताच्या आदेशाच्या निर्णयानंतरही यांना जाग येत नसेल तरी त्यांनी या उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। प्रशासन, मायबापाला माझी विनंती आहे की पाणी पुरवठ्यासाठी आलेला निधी जो आहे, जो वॉटर प्लांट बांधलेला 3-4 वॉटर प्लांट काटगावमध्ये कागदपत्री बांधली गेली, परंतु पाणी स्वच्छ काय गावाला मिळालं नाही। गावाला स्वच्छ पाणी मिळण्याचा प्रश्न आहे आणि आलेला निधी ग्रामपंचायत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी असेल, सरपंच असेल यांच्या संगनमताने खाबुगिरीचा प्रयत्न होत आहे। आम्ही याच्याकडं प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याकडे आम्ही या माध्यमातून विनंती केली, पण ते बाकीचे ग्रामपंचायत सदस्यसुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत। त्याच्यासाठी आमचे काटगावचे ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कांबळे यांनी विभागीय आयुक्ताचा निर्णय देऊन सुद्धा त्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखवल्यामुळे आम्ही या उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे।